नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन प्रकरण 4 व्यवसाय सेवा याचा स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. पुन्हा लिहा. पहिल्याचे उत्तर आहे पर्याय ब रस्ते, दुसऱ्याचे उत्तर आहे पर्याय अ गोदाम, तिसऱ्याचे उत्तर आहे पर्याय ब शीतगृह, चौथ्याचे उत्तर आहे पर्याय अ बंदर धोके, पाचव्याचे उत्तर आहे पर्याय क नुकसान भरपाई. दुसरा प्रश्न ब आहे योग्य जोड्या जुळवा. पहिल्याचे उत्तर आहे 3 जलद वाहतुकीचे साधन, दुसऱ्याचे उत्तर आहे 1 समयोपयोगिता, तिसऱ्याचे उत्तर आहे 5 वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर, त्यानंतर चौथ्याचे उत्तर आहे 7 पेट्रोलियम आणि गॅस आणि पाचव्याचे उत्तर आहे 2 अमूर्त स्वरूप. त्यानंतर क आहे खालील वाक्यांसाठी योग्य शब्दसमूह संज्ञा सुचवा. 1 पहिल्याचे उत्तर आहे शासकीय गोदामे, दुसऱ्याचे उत्तर आहे संप्रेषण, तिसऱ्याचे मोनोरेल, चौथ्याचे पाईपलाईन वाहतूक, नंतर पाचव्याचे भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. त्यानंतर ड आहे खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. पहिले बरोबर आहे, दुसरे चूक आहे, तिसरे चूक आहे, चौथे सुद्धा चूक आहे व पाचवे बरोबर आहे. ई आहे गटातनं बसणारा शब्द शोधा. पहिल्यामध्ये आहे विनिमय बँक, दुसऱ्याचे आहे RBI, तिसऱ्याचे आहे पार्सल, चौथ्याचे आहे सर्वसमावेशक विमापत्रक. फ आहे खालील विधाने पूर्ण करा. पहिले उत्तर आहे बँको, दुसरे शीतगृह, तिसरे ताफा किंवा एक गट्टा, चौथे मोबाईल. त्यानंतर ग एका अंशातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. पहिल्या जागी येते RTGS, दुसऱ्या जागी येते दीर्घ मुदतीचे कर्ज, तिसऱ्या जागी आवर्ती ठेव, चौथ्या ठिकाणी आहे राष्ट्राच्या बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था. त्यानंतर पाचवे आहे भारतीय लघु उद्योग विकास बँक. त्यानंतर प्रश्न 1 एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिले डेबिट कार्ड म्हणजे काय? ज्या कार्डाद्वारे रक्कम कार्डधारकाच्या खात्यामधून ताबडतोब अदा केली जाते त्या कार्डास डेबिट कार्ड असे म्हणतात. 2 विषय बाब म्हणजे काय? ज्यासाठी विमा उतरविला किंवा घेतला जातो ती गोष्ट, उदाहरणार्थ जीवन मालमत्ता म्हणजे विषय बाब होय. तिसरे सरकारी गोदाम म्हणजे काय? जी गोदामे केंद्र व राज्य सरकार किंवा सार्वजनिक सरकारी संस्थांच्या मालकीची असून त्यांच्याद्वारे व्यवस्थापित असतात त्यांना सरकारी गोदाम म्हणतात. 4 हवाई वाहतूक म्हणजे काय? ज्या वाहतुकीमध्ये सामान व प्रवाशांची हवाई मार्गाद्वारे ने-आण केली जाते त्या वाहतूक प्रकारास हवाई वाहतूक म्हणतात. पाचवे संदेशवहन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीकडून किंवा व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, तथ्य, माहिती इत्यादींची देवाणघेवाण करण्याची कला म्हणजे संदेशवहन होय. त्यानंतर ई खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. पहिल्या ठिकाणी चालू, दुसऱ्यात अदृश्य, तिसऱ्यात कमी, चौथ्यात मध्यवर्ती व पाचव्यात रिअल. त्यानंतर योग्य क्रम लावा. पहिल्यांदा पॉलिसी घेणे, दुसऱ्यांदा अपघात, तिसऱ्यांदा दावा, चौथ्यांदा नुकसान भरपाई. त्यानंतर दुसऱ्यामध्ये पहिल्यांदा आंतरदेशीय पत्र, दुसऱ्यांदा कुरिअर सेवा, तिसऱ्यांदा ईमेल. प्रश्न 2 खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. हे आपण लिहू शकता. प्रश्न तिसरा आहे खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. पहिली घटना अशी आहे. पहिल्याचे उत्तर हर्षलीच्या खात्याचा प्रकार ओळखा, चालू खाते. दुसरे आहे हर्षलीस पैसे पाठवण्याचा कोणताही एक मार्ग सुचवा. आपल्याला RTGS, NEFT किंवा मोबाईल बँकिंग यामधील एक लिहायचे आहे. हर्षली तिच्या बँक खात्यावर कोणकोणत्या सुविधा घेऊ शकते? उत्तर आहे पासबुक, धनादेश पुस्तक, त्यानंतर अधिविकत सवलत इत्यादी. दुसरे आहे दुसऱ्यातील पहिल्याचे उत्तर आहे बाल विमा. दुसरे विमा पॉलिसीचा लाभार्थी कोण आहे? मुलगा. तिसरे वरील घटनेमध्ये कोणत्या तत्वाचा समावेश होतो? उत्तर आहे विमा हिताचे तत्व. त्यानंतर तिसऱ्यामधील पहिले आहे त्यांना मालाचे सर्व प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण देणारी सुविधा सुचवा. उत्तर आहे विमा. दुसरे विविध स्थान ठिकाणमुळे निर्माण होणारे अडथळे दूर करणारी सेवा कोणती? उत्तर आहे गोदाम. तिसरे श्री शरण कोणत्या सेवेद्वारे अर्थसहाय्य मिळवू शकतात? उत्तर आहे बँक. चौथे आहे पहिले त्यातील श्री अमित हे त्यांच्या पत्नी व 2 मुलींसाठी जीवन विमा होऊ शकतात का? हो. 2 श्री अमित हे सागरी विमा त्यांच्या कारखान्यासाठी घेऊ शकतात का? नाही. आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीचा भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा श्री अमित होऊ शकतात? अग्नी विमा. प्रश्न 4 फरक स्पष्ट करा. हा
धड्याच्या शेवटी दिलेले आहेत. प्रश्न 6वा बघूयात. खालील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात जलद प्रकार आहे. उत्तर 1. हवाई वाहतूक ही नैसर्गिक मार्गाचा अवलंब करते. यासाठी रेल्वे, रस्त्यावरील वाहने यांसारख्या वाहतूक प्रकारांसारखे लोहमार्ग किंवा रस्ते असे मार्ग लागत नाहीत. 3. हवाई वाहतुकीस विमान, हेलिकॉप्टर यांसारखी मर्यादित साधने वापरत असल्यामुळे रस्त्यासारखे अपघात व वाहतूक कोंडीची समस्या नसते. म्हणून हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात जलद मार्ग आहे प्रकार आहे. दुसरे, व्यवसायाच्या विस्तारासाठी संदेशवहन आवश्यक असते. उत्तर आहे पहिला मुद्दा. आधुनिक युगात व्यवसाय हा जागतिक पातळीवर केला जातो. 2. विक्रेते व ग्राहक वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत. तिसरा, त्यामुळे व्यवसाय संस्थेस आपल्या उत्पादनाबद्दल सर्वत्र माहिती पसरवावी लागते. 4. संदेशवहन हे एका व्यक्तीकडून किंवा व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, तथ्य, माहिती इत्यादींची देवाणघेवाण करते. म्हणून व्यवसायाच्या विस्तारासाठी संदेशवहन आवश्यक असते. त्यानंतर तिसरे आहे, प्रत्यासनाचे तत्व हे सर्व नुकसान भरपाईच्या करारास लागू पडते. उत्तर आहे 1. प्रत्यासनाच्या तत्वामध्ये विमाधारकाच्या मालमत्तेच्या हानीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई झाल्यावर अशा मालमत्तेच्या मालकीचा हक्क विमा हमीदाराकडे जातो. हे तत्व नुकसान झालेल्या घटनेनंतर हानी झालेल्या मालमत्तेचे काही मूल्य असेल तेव्हाच हे तत्व लागू होते. 3. हे तत्व विमा संस्थेने नुकसान भरपाई केल्यास लागू होते. म्हणून प्रत्यासनाचे तत्व हे सर्व नुकसान भरपाईच्या वापरास लागू पडते. 4. साठवणूक ही महत्त्वपूर्ण आहे. उत्तर 1. उत्पादन हे सर्व एकदम विक्री होत नाही. 2. साठवणुकीमुळे किंमत स्थिर राहण्यास मदत होते. 3. त्यामुळे चोरी, आग यासारखे धोके कमी करता येतात. 4. साठवणुकीमुळे वाहतूक खर्च कमी होतो. 5. तसेच त्यामुळे काल व स्थल उपयोगिता उत्पादनात निर्माण होते. म्हणून साठवणूक ही महत्त्वपूर्ण आहे. 5. ATM मधून कधीही पैसे काढता येतात. उत्तर 1. ATM हे पैसे काढण्यासाठी ग्राहक स्वतः वापरतात. 2. ATM मधून पैसे काढण्यासाठी रोख स्वीकृती यंत्राचा वापर करावा लागतो. 3. हे मशीन 24 तास चालू असते. म्हणून ATM मधून कधीही पैसे काढता येतात. त्यानंतर प्रश्न 7 व प्रश्न 8 आपण सोडवू शकता. तर इथे आपला स्वाध्याय समाप्त होतो. धन्यवाद. भेटूयात पुढच्या स्वाध्यायामध्ये.